नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्यात आले उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही। सरसकट आले खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार। बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट पी.सी. भोसले यांचा इशारा। कोरेगावात व्यापक बैठक। कोरेगाव तालुक्यामध्ये आले व्यापाऱ्यांनी जुने आणि नवीन आले असा भेद न करता सरसकट आले खरेदी करावे। शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे कोंडी करू नये। जर शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची माहिती मिळाली तर तात्काळ आले व्यापारी विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कावर बाधा आणून दिली जाणार नाही, असा थेट इशारा कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट पांडुरंग तथा पी.सी. भोसले यांनी दिला। बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये मंगळवारी दुपारी 1:30 वाजता आले व्यापारी शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष आणि संघटना पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक ॲडव्होकेट भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यावेळी त्यांनी बाजार समितीची भूमिका स्पष्ट केली। उपसभापती दिलीप अहिरेकर यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते। सचिव संताजी यादव यांनी बैठक आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली। सध्या शेतकऱ्यांनी आले लागवडीकडे विशेष लक्ष दिले असून त्याला दर देखील चांगला मिळत आहे। असे असताना काही व्यापारी जुने आणि नवीन आले असा भेद करत असून शेतकऱ्यांची कोंडी करत असल्याच्या सातत्याने तक्रारी येत आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अन्य शेतकरी संघटनांनी देखील या विषयामध्ये लक्ष घातले आहे। त्यामुळे शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांची शिखर संस्था म्हणून बाजार समिती लक्ष घालत असल्याचे ॲडव्होकेट भोसले यांनी स्पष्ट केले। जे आले व्यापारी नोंदणीकृत आहेत त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी आले विक्री करावी। जे व्यापारी नोंदणीकृत नाहीत त्यांच्याकडे आले विक्री करू नये। एखाद्या व्यापाऱ्याने जाणीवपूर्वक अडचण निर्माण केल्यास अथवा जुना आणि नवीन असा भेद केल्यास तात्काळ बाजार समितीकडे तक्रार करावी। या व्यापाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल। वेळप्रसंगी गुन्हा दाखल करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही, असा इशारा ॲडव्होकेट भोसले यांनी दिला। यावेळी झालेल्या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, हनुमंतराव जगदाळे, कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, खटाव तालुकाध्यक्ष दत्तूकाका घाडगे, खटाव मान संपर्क प्रमुख शरद खाडे यांच्यासह कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे व शेतकऱ्यांनी अत्यंत कठोर शब्दात आपली भूमिका व्यक्त केली। कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची हानी होऊ देणार नाही, असा थेट इशारा त्यांनी देऊन टाकला। बाजार समितीचे माजी सभापती जयवंत घोरपडे, संचालक कल्याण भोसले, प्रमोद धुमाळ, राहुल निकम, अधिक माने, ॲडव्होकेट अमोल राशीनकर, केशव मदने, बापूसाहेब चव्हाण, विशाल सिंगटे, गोविंद कदम, आनंदराव जाधव, राहुल बर्गे, संजय बर्गे, सुनील निदान, हनुमंतराव भोसले, संजय चव्हाण यांनी चर्चेत भाग घेतला व बाजार समितीची भूमिका स्पष्ट केली। बाजार समिती ही 45 व्यापारी आहेत, त्यांची निष्ठ शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना देत। ह्या 45 माझी वैयक्तिक म्हणजे बाजार समितीच्या वतीनं आमची विनंती आहे की ह्या 45 लोकांच्याकडे फक्त व्यापार शेतकऱ्यांनी आलं जी पीक आहे त्यांच्याकडे बाबा घालायचं, त्यांना व्यापार करायचा। इतर जे बोगस आहेत किंवा त्यांचं लायसन झालं नाही त्यांच्याकडे कुणीही आल्याचं पीक द्यायचं नाही। सरसकट आल्याचं जे आहे का नाही, आजपासून हा निर्णय आजपासून झाला असं हे सगळं आणि सगळ्या जे 45 आहेत का नाही जो झालेला आज निर्णय आहे तो 45 व्यापाऱ्यांना आम्ही पत्राद्वारे कळवणं आज हा सर्वांच्या उपस्थितीत निर्णय झालेला आहे। आणि याच्या जरी या निर्णयाच्या जो कोणी विरोध त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई कडक कारवाई केली जाईल, त्यासाठी आम्हाला सर्व शेतकरी आणि सर्व शेतकरी संघटनेनं सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो। अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, क्लिनिक्सवर कायदेशीर कारवाई करणार। आरोग्य आणि महसूल विभागाचे आश्वासन। कोरेगावात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचे धरणे आंदोलन अखेर मागे। कोरेगाव तालुक्यात अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, क्लिनिक्सवर कायदेशीर कारवाई केली जाईल। आरोग्य विभाग आणि महसूल विभाग या संदर्भात पुढाकार घेईल। लवकरच याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेले 2 दिवस भर पावसात धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय
दत्तात्रय सुतार यांनी आपले आंदोलन मागे घेतले। सायंकाळी 5 वाजता त्यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली। अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, क्लिनिक्सवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी डॉक्टर्स डे पासून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलन सुरू केले आहे। मंगळवारी दिवसभर ते भर पावसात आंदोलन करत होते व आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते। सोळशी येथील श्री शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सुतार यांना पाठिंबा दर्शविला। सायंकाळी 5 वाजता नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या पुढाकाराने दत्तात्रय सुतार यांच्याबरोबर आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली। कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक अरुंधती कदम यांनी देखील चर्चेत भाग घेऊन आरोग्य विभागाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली। फौजदारी संकलनाचे अव्वल कारकून रणजित जाधव यांनी प्रशासनाने विशेषतः महसूल विभागाने घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली। तदनंतर कोरेगाव तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, त्यासाठी थोडा अवधी लागणार आहे, त्यामुळे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केल्यानंतर सुतार यांनी त्यास तत्वतः मान्यता दिली। प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सुतार यांच्याशी चर्चा केली। तदनंतर सायंकाळी 5 वाजता सुतार यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले। 3 दिवसापूर्वीच आरोग्य विभागामार्फत अशा ज्या काही बोगस कुठे गोष्टी घडत आहेत का याची चौकशी त्यांनी सुरू केलेली आहे। क्लिनिक तपासणी सुरू केलेली आहे आणि त्याचा अहवाल 4-2 दिवसात पूर्ण तालुक्याचा प्राप्त होईल आणि त्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी असतील, तहसीलदार असतील, ते सर्व आरोग्याचे अधिकारी एकत्रित बसून माननीय जिल्हाधिकारी यांना आमचा अहवाल देतील आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। 14 जूनला निवेदन दिलं आंदोलन करणार, त्या निमित्ताने मला 15 दिवसात काय त्यांनी कळवलेलं नाही, त्यामुळे मला काल धरणे आंदोलन करण्यात भाग पडले। काल मी धरणे आंदोलन दिवसभर केलं, प्रोसिजर त्यांच्या पद्धतीने चालू केली। माझं मी आंदोलन चालू ठेवलं, आजही आंदोलन पावसात मी चालू ठेवलेलं होतं, परंतु त्यांनी मला आत्ता जे शब्द देत आहेत तो शब्द जर त्यांनी नाही पाळला 4 दिवसात ते मला म्हणजे हे करणार आहेत आणि उद्या सकाळी पत्र देणार आहेत। आता मी तोंडी ऐकतोय, मला उद्या सकाळी ते पत्र देणार आहे। तर जर त्यांनी 4 दिवसात त्यांच्या नियमानुसार, त्यांच्या बोलण्यानुसार जर काही परत जर नाही त्यांनी मला जर रिस्पॉन्स दिला किंवा त्या पद्धतीने नाही कामकाज केलं तर मी परत तिथे आत्मदहन करणार आहे। कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीच्या बैठकीत एप्रिल व मे महिन्यातील विविध पेन्शन योजनांची प्रकरणे मंजूर। कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीची बैठक मंगळवारी दुपारी 1:30 वाजता तहसीलदार कार्यालयात समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्य सचिव तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली। यावेळी एप्रिल आणि मे महिन्यातील विविध पेन्शन योजनांची प्रकरणे मंजूर करण्यात आली। ज्येष्ठ सदस्य बबनराव कांबळे, दीपक कांबळे, साधना जगदाळे, सचिन फनसे, सुधीर बुदावले, संतोष केंद्रे, तानाजी गोळे, अमोल माने, गणेश शेळके यांनी समितीच्या बैठकीमध्ये प्रकरणांची छाननी केली। ज्या काही त्रुटी आढळल्या त्याची तातडीने पूर्तता करून घेतली। महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम, अव्वल कारकून स्वाती आडाव, मानद सेविका अर्चना बुधावले यांनी बैठकीमध्ये एप्रिल व मे महिन्यात दाखल झालेल्या प्रकरणांची माहिती दिली। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यात संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समिती कार्यरत असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी समिती सदस्य परिश्रम घेत आहेत। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे सदस्यांनी सांगितले। समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक, वनक्षेत्रपाल वैभव घारगे। लासुर्णे येथे संकल्प जनसेवेचा व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण। समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव घारगे यांनी केले। लासुर्णे तालुका कोरेगाव येथे संकल्प जनसेवेचा व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवारी सकाळी 11:30 वाजता वृक्षारोपण करण्यात आले। त्याप्रसंगी ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना घारगे बोलत होते। पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी सपना जाधव, ग्रामविकास अधिकारी सतीश खंडाईत, सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच संपत सावंत, माजी उपसरपंच राजाराम मचिंदर,
यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून शुद्ध ऑक्सिजन निर्माण करतात, अशी सुप्रिया चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वृक्षारोपण मोहीम यापुढेही कायम ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संदीप कुंभार यांनी प्रास्ताविक केले. संदीप सावंत यांनी आभार मानले. ग्रामपंचायत सदस्य मीना सावंत, वैभव बर्गे, नितीन बर्गे, विकास सावंत पाटील, दत्तात्रेय माने, अधिक सावंत, माजी सैनिक, संभाजी लोखंडे, सुरेखा घाडगे, सुनीलाबा उबाळे, भरत घाडगे, मोहन सावंत पाटील, विशाल सावंत, सुमित उबाळे, संतोष घाडगे यांच्यासह यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.